हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं एक निसर्गरम्य नगर मिथिला, ज्या राज्याच्या उत्तरेला हिमालयाची पर्वतरांग आणि दक्षिणेला गंगेचं विशाल खोरं होतं, अशा विदेह देशाची राजधानी. महान सम्राट इक्ष्वाकूंचे पुत्र निमी यांनी वसवलेल्या या विदेह देशाला निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभले होते. या प्रदेशात ठिकठिकाणी विस्तीर्ण जलाशय होते. प्रत्येक सरोवराभोवती नानाविध वृक्ष दाटीवाटीने उभे होते. विशेष म्हणजे सर्व प्रजातींची झाडे निसर्गतःच सुसूत्रतेने एका क्रमात उभी होती. एका प्रजातीचे झाड त्या विशिष्ट प्रजातीच्या झाडांची रांग सोडून इतर प्रजातींमध्ये दिसत नसे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने वातावरण उल्हासित होत असे. वनातील प्राणी या सरोवरांच्या काठी येऊन तहान भागवत असत. या प्रदेशात वर्षानुवर्षे मानवी वस्ती नव्हती. विदेह प्रदेशाच्या सभोवती अयोध्येसारखे बलाढ्य साम्राज्य असूनही विदेह प्रांत लौकिक अर्थाने विकसित झाला नव्हता. हा निसर्गरम्य प्रदेश त्याच्या लयबद्ध एकांतातच रमला होता. एके दिवशी विदेह देशात एक शापित राजपुत्र आला आणि या प्रदेशाचे चित्रच बदलले. झाले असे की विदेह देशाच्या दक्षिणेला अयोध्या नगरीत सम्राट इक्ष्वाकूंचे कुटुंब राहत होते. सम्राट इक्ष्वाकूंचे 12वे पुत्र निमी यांना अयोध्येत महायज्ञ करायचा होता आणि त्याकरता निमींनी महर्षी वसिष्ठांना निमंत्रित केले. ज्या मुहूर्तावर निमींना महायज्ञ करायचा होता त्याच मुहूर्तावर महर्षी वसिष्ठांना इंद्राच्या अमरावती नगरीत इंद्रासाठी यज्ञ करायचा होता. स्वतः इंद्रांनी वसिष्ठांना काही दिवसांपूर्वीच यज्ञासाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे वसिष्ठांनी निमींच्या विनंतीला पर्यायहीनतेमुळे नकार देत आपण काही दिवसांनी यज्ञ करू असे सांगितले. निमींनी खेद अथवा विषाद न दर्शवता महर्षींना शक्य होईल तेव्हा यज्ञाचे आयोजन करण्याची विनंती केली. महर्षी वसिष्ठांना निमीच्या नम्रतेकडे पाहून कौतुक वाटले. मात्र निमी औपचारिकता म्हणूनच महर्षींना आमंत्रित करत होते. वसिष्ठ नसतील तर दुसरे कोणी ऋषी शोधून यज्ञ करावा असे निमींच्या मनात आले. त्याप्रमाणे निमींनी अन्य आश्रमांतील ब्रह्मवृंदाला आमंत्रित करून यज्ञ केला. काही दिवसांनी महर्षी अयोध्येत परतले. मात्र त्यांच्या अनुपस्थितीतच यज्ञ पार पडल्याचे त्यांना समजले. क्रोधित होऊन वसिष्ठांनी निमींना श्राप दिला आणि निमींना अयोध्या सोडून वनवासात जावे लागले. निमी अयोध्येच्या उत्तरेला विदेह प्रदेशातील वनांमध्ये निवास करू लागले. तिथले अद्वितीय निसर्ग सौंदर्य, शेतीसाठी उपयुक्त माती, मनुष्य वस्तीसाठी उपयुक्त भूमी आणि मुबलक जलाशय पाहून निमींना शापमुक्त झाल्यावर इथेच एका राज्याची स्थापना करावीशी वाटली. काही वर्षांनी शापमुक्त झाल्यावर निमींनी नवे राज्य निर्माण केले. त्यांचे पुत्र मिथी यांनी पुढे मिथिला ही राजधानी वसवली. अयोध्येतून आणि उत्तरेकडून अनेक जण मिथिलेत येऊ लागले. बघता बघता विदेह देशाची सीमा विस्तारू लागली. मिथिलेला एका भव्य नगरीचे स्वरूप प्राप्त झाले. मिथींचे पुत्र जनक हे पित्याहून पराक्रमी आणि कुशल राज्यकर्ता निपजले. ज्याप्रमाणे पहिल्या इंद्राच्या पराक्रमामुळे देवतांच्या राजाला कायमच इंद्र ही उपाधी दिली जाते, आश्रम स्थापन करणाऱ्या ऋषींच्या कुळनामाचा गौरव म्हणून त्या आश्रमाच्या सर्व प्रमुखांना स्थापनकर्त्याचे कुळनाम दिले जाते, त्याचप्रमाणे मिथिलेच्या सर्व राजांनाही पुढे जनक म्हणूनच संबोधले जाऊ लागले. मिथिलेवर पुढे उदावसू, बृहद्रथ, सुधृती, स्वर्णरोमा आणि ह्रस्वरोमा अशा अनेक बलाढ्य राजांनी राज्य केले. या राजांमुळे विदेह देशाला महाराज्याचे स्वरूप प्राप्त झाले. शतकानुशतके असंख्य थोर महावीरांच्या परिश्रमानंतर उभे राहिलेले हे राज्य एका स्वयंवरामुळे पूर्णतः कोलमडेल असे कुणालाही वाटले नव्हते. मात्र ह्रस्वरोमांचे पुत्र जनक यांच्या कार्यकाळात मिथिलेच्या सीमा विस्तारण्याऐवजी आकुंचित झाल्या. या ऱ्हासाला काय कारणीभूत झाले? कशामुळे इतक्या बलाढ्य महाराज्यावर संकटाचे कृष्ण नभ फिरू लागले? या अधपाताचे कारण होते जनकांच्या मुलीचे स्वयंवर. मिथिलेचे राजे जनक आणि त्यांची पत्नी सुनयना यांना 2 कन्यारत्ने लाभली होती, सीता आणि उर्मिला. त्या दाम्पत्याने उर्मिलेच्या जन्मापूर्वी सीतेला दत्तक घेतले होते.
सीतेला दत्तक घेण्यापूर्वी राजा जनकांना अपत्यप्राप्ती झाली नव्हती. मात्र सीतेला राजप्रासादात आणल्यावर काही काळातच उर्मिलेने राणी सुनयनेच्या पोटी जन्म घेतला. कित्येक वर्षांनी राजप्रासादात मुलीचा जन्म झाल्याने सर्वत्र आनंदोत्सव साजरा झाला. या दाम्पत्याने सीतेला दत्तक कन्या असल्याची जाणीव होऊ दिली नाही. तसेच उर्मिलेला पोटची मुलगी असल्याने झुकते मापही दिले नाही. राजा जनक आणि राणी सुनयनेची ही समान वागणूक उर्मिला आणि सीता या दोघींमध्ये प्रेम उत्पन्न करण्यासाठी गरजेची होती. जनकांनी सीतेला आणि उर्मिलेला अतिशय प्रेमाने वाढवले. त्या दोघींचाही एकमेकींमध्ये जीव होताच. त्यांच्यासह राजा जनकांचे बंधू राजकुमार कुशध्वज यांच्या 2 मुली मांडवी आणि श्रुतकीर्ती यासुद्धा राजप्रासादात होत्या. चौघींमध्ये विलक्षण स्नेह होता. सीता आणि उर्मिला या दोघींचे नाते सामान्य बहिणींच्या नात्यापेक्षा वेगळे होते. त्या बहिणी होत्याच, मात्र एकमेकींच्या मैत्रिणीही होत्या. उर्मिला सुनयनेच्या पोटची आणि सीता ही मानलेली मुलगी होती. दोघींची माता एकच होती, पण दोघी एकाच मातेच्या गर्भात वाढल्या नव्हत्या. सीता ही वयाने मोठी होती, मात्र महाराणींच्या पोटी जन्म घेणारी कन्या असल्याने उर्मिलेचा सर्व सुखांवर पहिला अधिकार होता. तरीही मनात अहंकाराचा लवलेश न बाळगता एकमेकींवर प्रेम असणे हे त्यांच्या नात्याचे खरे वैशिष्ट्य होते. सीता ही दत्तक असली तरी ज्येष्ठ असल्याने मैथिली हे नाव सीतेला दिले गेले. उर्मिला ही मिथिलेच्या राजाची एकमेव राजकन्या असूनही मैथिली हे नाव सीतेला मिळाल्यानंतर उर्मिलेच्या मनात मत्सर उत्पन्न झाला नाही. सख्या भावंडांमध्येही मत्सरी वृत्ती असण्याची शक्यता असते. कुणी एक पुढे गेला की दुसऱ्याला त्याचा हेवा वाटू शकतो. पण उर्मिलेचे मन विशाल होते. सीता दत्तक असूनही तिला मिळालेले सर्व अधिकार उर्मिलेने नाकारले नाहीत. उर्मिलेचे हे वर्तन निखळ मैत्रीलाच शोभणारे होते. त्या दोघींमध्ये कोणताही स्वार्थ नव्हता किंवा मत्सर नव्हता. सीतेने तिला मिळालेले अधिकार वापरून स्वतःचे वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला नाहीच. उलट उर्मिलेला तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग मानले. या दोघींचा स्नेहभाव पाहून जनकांना आणि सुनयनेलाही धन्यता वाटत असे. या दोघी कधी लहानाच्या मोठ्या झाल्या हे जनकांना आणि किंवा सुनयनेला कळालेही नाही. आता काही दिवसच आपल्याला मिथिलेच्या राजप्रासादात राहायचे आहे हे उर्मिला आणि सीतेलाही ठाऊक होते. त्यांच्या विवाहाबाबत मिथिलेच्या घराघरात चर्चा रंगू लागली होती. उर्मिला आणि सीताही मिथिलेच्या राजप्रासादात बसून भविष्याबाबत नानाविध कल्पना रंगवत होत्या. दोघी विवाह योग्य वयात येताच राणी सुनयनाही अधूनमधून विवाहाचा विषय काढत होत्या व पुढील जीवनाबाबत मुलींशी बोलत होत्या. मात्र राजा जनकांना राजकारभारातून फारशी सवड मिळत नसे. गेल्या काही मासात तर कुटुंबातील चौघं एकत्र बसून विविध विषयांवर मनसोक्त बोलले आहेत असंही झालं नव्हतं. यामुळे एके दिवशी सीता जनकांवर रुसली आणि दासदास्यांमार्फत महाराज जनकांना ती रुसल्याचे समजावे म्हणून तिने क्रोधवर्षावही केला. वडिलांसह गेल्या काही दिवसात फारसे बोलणे झाले नाही म्हणूनच नव्हे तर विवाहाला काहीच दिवस शिल्लक असूनही जनक मुलींसमवेत वेळ व्यतीत करत नव्हते म्हणून सीता अधिक रुसली होती. सीता रुसल्याचे कळल्यावर जनकांना वाटले की सीता केवळ वनविहाराचा हट्ट पूर्ण न झाल्याने रुसली आहे. सीता वनविहाराच्या निमित्ताने विवाहापूर्वी वडिलांसमवेत अधिकाधिक वेळ व्यतीत करू इच्छिते हे त्यांनी अद्याप ओळखले नव्हते. तिच्या रुसण्यामागे विवाहाचा विचार दडला आहे याची जनकांना कल्पना नव्हती. त्यांना वाटले की सीता नेहमीप्रमाणे हट्ट धरून रुसली आहे. त्यामुळे राजा जनक उर्मिलेला सोबत घेऊन सीतेची समजूत काढण्यासाठी तिच्या कक्षात आले. सीतेच्या रुसलेल्या चेहऱ्याकडे पाहून जनक क्षणभर कक्षाच्या दारातच थांबले. सीतेला समजावण्यासाठी तिच्या जवळ गेलो तर ती अधिकच रागवेल हे जनकांना ठाऊक होते. सीता क्वचितच रागवत असे, मात्र एकदा रागावली तर शब्दांचा भडीमार करत समोरच्यावर मनात असला नसलेला सगळा राग काढत असे. त्यामुळे तिला प्रत्यक्ष समजवण्यापेक्षा आपण सीतेच्या रागापासून अगदी अनभिज्ञ आहोत आणि मुलींशी सहज बोलण्यासाठी आलो आहोत असे नाट्य करण्याचे जनकांनी ठरवले. अर्थात असे नाटक करण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. त्यांनी स्मित करत उर्मिलेकडे पाहिले आणि तिलाच ऐकू येईल इतक्या हळू आवाजात म्हणाले, तुला आजही मला मदत करावी लागेल बरं.
उर्मिलेनेही स्मित केले. दोघांनी कक्षात प्रवेश केला. तात, तुम्हाला बोलवण्यासाठी आम्हाला नेहमी क्रोधितच व्हावं लागेल का? आमच्या क्रोधाची वार्ता प्राप्त झाल्यावरच तुम्ही माझ्याजवळ याल असं समजायचं का? आम्ही आज अगदी हट्टच धरला आहे. मला राजधानीतल्या सर्व उद्यानांचा कंटाळा आला आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्यासह नगराबाहेर वनविहारासाठी येत नाही तोपर्यंत मी अन्नाला स्पर्शही करणार नाही असा माझा निश्चय आहे, उर्मिला म्हणाली. सीतासुद्धा अगदी हट्टी होती. वडील आणि बहीण आपली थट्टा करत आहेत हे बघून तिनेही अबोल्याचा निश्चय अधिकच दृढ केला. उर्मिलेचे वाक्य पूर्ण होते न होते तोवर सीतेने चेहरा वळवला व दोघांकडे दुर्लक्ष करत आहोत असे दाखवले. उर्मिला, तू इतकी का चिडली आहेस? बाळ, तुला नगराबाहेर जायचे एवढेच ना? चल, आज मी तुझ्यासह विदेह देशाची भ्रमंती करेन. पण तुझी बहीण काही बोलत नाही असं दिसतं. तिची सोबत तुला हवीच असेल ना? उर्मिलेचे नाव घेत तात्पुरते मौनव्रत घेणाऱ्या सीतेला उद्देशून राजा जनक म्हणाले. तात, आम्ही एकत्रच तुमच्यावर क्रोधित होण्याचा निश्चय केला होता. मात्र ताई तर आता माझ्याशीही बोलत नाही. मी सुद्धा काय करणार? असो, आता मी मोठी झाले आहे. मला एकच बहीण असली तरी पुष्कळ मैत्रिणी आहेत. त्यामुळे आता मला बहिणीसहज सगळीकडे फिरण्याची सवय राहिली नाही. ती येणार असेल तर चांगलेच, नसेल येणार तर आपणच जाऊ. मी वनाचं वर्णन परतल्यावर माझ्या दास्यांनाही सांगू शकते, उर्मिलाही सीतेची थट्टा करत म्हणली. मात्र सीता देखील हट्टी असल्याने तिने चेहऱ्यावरील भाव न बदलता या दोघांकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले. तिने हळुवार पुढे जाणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला आणि वातायनाबाहेर पाहिले. तिच्या डोळ्यांसमोर मिथिलेचे साम्राज्य होते. मात्र तिच्या मनात त्या वास्तुवैभवाला निहाळण्याची इच्छा नव्हती. तिला केवळ वडिलांकडे आणि उर्मिलेकडे न बघता कुठेतरी बघून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहोत एवढे दाखवायचे होते. मात्र तिचे चित्त संपूर्णतः त्या दोघांच्या बोलण्याकडेच केंद्रित झाले होते. उर्मिले, गेले काही दिवस मला राज्यकारभारातून सवड मिळाली नाही. त्यामुळेच मी तुला वेळ देऊ शकलो नाही. राजा जनक अप्रत्यक्षपणे सीतेला समजावण्याचा प्रयत्न करत होते. उर्मिलेचे नाव घेऊन आपल्याशीच संवाद साधण्याचा प्रयत्न होत आहे हे लक्षात आल्याने सीतेच्या मुखातूनही 2 शब्द नकळत बाहेर पडले. काही दिवस? राजा जनक सीतेजवळ गेले आणि पितृमार्दव धारण करत म्हणाले, होय, तुझेही खरेच आहे. काही दिवस नव्हे, काही मास. तुझे रुसणे स्वाभाविक आहे. पण माझी व्यथा तू समजून घेणार नाही तर कोण समजून घेणार? सीता अजूनही वातायनाबाहेरच बघत होती. तू माझी ज्येष्ठ आणि लाडकी कन्या आहेस. तू सर्वांपेक्षा मला अधिक समजून घेशील असे मला वाटते. त्यामुळेच मी तुझ्या मागण्यांकडे नकळत दुर्लक्ष करून तुला दुखावले असेल. जनकांनी उर्मिलेला आपण सीतेची तात्पुरती समजूत घालण्याकरता हे सर्व म्हणत आहोत, त्यामुळे तू काही बोलू नकोस असे डोळ्यांनीच खून करत सांगितले. तू असा हट्ट धरलास तर उद्या ही धाकटी उर्मिलाही तुझ्याप्रमाणे हट्ट धरेल. आज मला तुला तरी समजवता येईल, मात्र उद्या उर्मिलेसारख्या धाकट्या मुलीला मला समजावता येणार नाही, कारण ती अजून एवढी समजूतदार नाही. त्यामुळे आता रुसवा सोड पाहू. मी आता तुझ्यासह वैदेह देशाची भ्रमंती करण्यास तयार आहे बघ. सीतेला वडिलांवर दीर्घकाळ रागवणे शक्यच नव्हते. बालपणी सर्व हट्ट पुरवणाऱ्या जनकांवर रुसणे सीतेलाच मानवले नाही. तिने लगेचच वडिलांच्या डोळ्यात पाहिले व ती म्हणाली, तुम्ही आमच्यासह वेळ व्यतीत करणार असाल तर माझ्याकडे रुसण्याचे कोणतेही कारण नाही. सीता शय्यासनाजवळ गेली. जनकांच्या आणि उर्मिलेच्या समोर मनातील व्यथा मांडणे तिला अत्यंत अवघड झाले होते, कारण ते दोघेही तिच्या त्याच व्यथेचे वाटेकरी होते. जनकांना सीता अजूनही बालसुलभ हट्ट धरत देशाटनाची इच्छा धरून आहे असे वाटत होते. मात्र सीतेच्या दुःखाचे कारण वेगळेच होते. ते अजूनही जनकांच्या लक्षात आले नव्हते. सीतेजवळ जाऊन जनकांनी पुन्हा विचारले, बाळ, तुझ्या चेहऱ्यावर अजूनही आनंदाची रेषा उमटली नाही. या निराशेमागे काय कारण आहे? मी तुझ्यासह देशाटन करणार आहे हे कळूनही तू का दुःखी आहेस? सीतेने तिचे डोळे पुसले. डोळ्यात आलेले पाणी वरचे वर टिपत ती म्हणाली, तात, एका क्षुल्लक देशाटनाकरता मी इतकी दुःखी होईन असे तुम्हाला वाटते का? गेले काही मास तुमचा अधिक सहवास लाभला नाही म्हणून हा रुसवा आहे. यापुढे किती काळ मी या प्रासादात तुमची धावपळ बघू शकेन? तारुण्य ही अतिशय रम्य वेळ आहे
असे सर्व म्हणतात. मात्र या रम्य काळात मला तुमच्यापासून न जाणे किती योजनं दूर राहावे लागेल या विचाराने मन दुःखी होतं. सीतेच्या उद्गारांनी जनकांचे मन अतिशय भावविवश झाले. सीतेच्या मनोव्यथेचे दर्शन घडताच त्यांच्या डोळ्यांमध्येही दुःखाचे दव साचू लागले. हातांना कंप सुटला. सीतेच्या पाठोपाठ उर्मिलाही म्हणाली, ताईच्या मागोमाग मी सुद्धा या प्रासादापासून दूर एखाद्या राज्यात जाईन. तिथे महाराणी होण्याचे सुख प्राप्त झाले तरी मिथिलेपासून दूर राहण्याचे दुःख कायम मनाला सलत राहील. तात जगाची ही अशी क्रूर रीत का आहे? राजा जनक भावुक स्वरात उत्तरले, पुत्री, या जगाची रीत कुणी आणि का रचली या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. ही रीत क्रूर आहे, मात्र पूर्वजांनी काही विचार करूनच या रचनेची निर्मिती केली असेल. त्यांना सुद्धा कन्येला दुसऱ्याच्या हाती सोपवताना वेदना झाल्या असतील. मात्र या परंपरेची आवश्यकता ओळखून त्यांनी मनावर दगड ठेवला असेल. ही रीत उपयोगशून्य असती तर जगात सर्वत्र तिला मान्यताच मिळाली नसती. आपल्याकडे तिचा स्वीकार करण्याशिवाय काय पर्याय आहे? तुम्ही दोघी दुःखी झालात तर माझे राज्य कारभारात मुळीच लक्ष लागणार नाही. तुमच्या डोळ्यांतले अश्रू मी कसे पाहू? अश्रूंच्या विळख्यात अडकलेल्या हुंदक्याला आनंदाच्या खोट्या आशेने चिरडून मुलीचा निरोप घेणारी व्यक्ती म्हणजे पिता. मुलीच्या तारुण्याला आरंभ होताच हे कालचे तान्हे बाळ आता कुणा दुसऱ्याच्या घरी नांदण्यास जाणार आहे, ही भावना पित्याच्या मनात घर करते. त्यामुळे कितीही इच्छा झाली तरी पिता मुलीमध्ये मन गुंतवण्यास घाबरतो. सीतेच्या प्रश्नाला उत्तर देत असतानाही राजा जनक त्यांच्या मनातील वेदनेला शब्दांपर्यंत न पोहोचू देता विश्वाची रचना कशी योग्य आहे याचे स्पष्टीकरण देत होते. विरहाचा विषय टाळत होते. जनकांच्या मनात मुलींच्या भविष्याची चिंता नव्हती का? अवश्य होती. इतर पित्यांपेक्षाही अधिक होती. कारण एका सामान्य पित्यापेक्षा एका राजाला असंख्य आव्हानात्मक प्रसंगांना सामोरे जावे लागते. राजकुळातील व्यक्तींचा विवाह होताना केवळ 2 व्यक्ती एकत्र येत नसतात, तर 2 राष्ट्रांचे सख्य जुळत असते. त्यामध्ये बिघाड झाला तर आपल्या मुलीचे काय होईल या कल्पनेनेही राजाचे मन अस्वस्थ होते. जनकही या अवस्थेला अपवाद नव्हते. त्यांना उलट सीतेची अधिक चिंता होती. कारण सीता ही कुणी सामान्य युवती नव्हती. सीता ही नियतीने जनकांना दिलेली एक रमणीय आणि सुंदर भेट होती. तिचे पितृत्व जनकांना लौकिक अर्थाने लाभले नसले तरी सीता ही जनकांकरता जीव की प्राण होती. का कुणास ठाऊक, मात्र सीतेच्या डोळ्यात अश्रू पाहून जनकांना सीतेचे बालपण आठवू लागले. मात्र उर्मिलेच्या वाक्यामुळे त्यांनी पुन्हा वर्तमानात प्रवेश केला. तात, तुम्हाला आमच्या डोळ्यांतील अश्रू बघवत नाहीत, मात्र तुम्ही तुमचे अश्रू सदैव लपवता. त्याचे काय? तुम्ही आमच्यासमोर कधीही तुमची मनोव्यथा सांगत नाही. जनकांना अश्रू अनावर झाले. तुमचे हित पाहून मला सदैव आनंदच होईल, असे म्हणत जनक कक्षातून बाहेर पडले व महाराणी सुनयनांच्या कक्षाकडे निघाले. सीतेला प्रथम पाहिले तो क्षण वारंवार त्यांच्या डोळ्यांसमोर येत होता व तिच्या विवाहानंतर होणाऱ्या विरहाच्या कल्पनेमुळे त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.